देश आता असं आहे की या सगळ्या पराभवाची कारण बिंबासाही शोधावी लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल. देश पातळीवर महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं आहे त्या संदर्भात इत्थंभूत माहिती उमेदवार आणि त्यातून मग जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी करेक्टिव्ह ऍक्शन घ्यावीच लागेल ना. कारण शेवटी एका निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून भाजपचं काही कायमस्वरूपी आंदोलन देश भाजपला दिलाय किंवा राज्य दिलंय असं मानायचं कारण नाही. काँग्रेस पुन्हा निश्चितच उभारू शकते. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दृढ विश्वास आहे, निर्धार आहे. ठीक आहे, स्वाभाविक हा निकाल लागल्यामुळे थोडी निराशा कार्यकर्त्यांच्या मनात असू शकते, पण मी खुल्या मनाने मी हा जो काही महाराष्ट्रामध्ये पक्षाचा पराभव झाला त्याची नैतिक जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारत आहे. म्हणजे एक टीमचा कॅप्टन म्हणून ही माझी जबाबदारी आहे, मी मान्य करतो आणि त्यामुळे ही जबाबदारी मी स्वीकारत आहे. राहिला प्रश्न या सगळ्या बाबतीमध्ये नेमकी पुढची भूमिका जी काही पक्ष ठरवेल त्याला अनुसरून आम्ही काम करू. पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून पक्ष जो आदेश देईल तो आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन सोबत घेऊन पक्ष मांडणीचं काम आम्ही पुन्हा निश्चित करू आणि आगामी विधानसभेवर लोकसभेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही या दृष्टिकोनातून सर्व मिळून काम करू. निवडणुकीच्या अगोदर काही काँग्रेसचे बडे नेते इतर पक्षामध्ये गेले किंवा काम केले नाही, जसे विखे पाटील, अब्दुल सत्तार वगैरे असे अनेक लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. अनेक लोकांची अडचण आहे. आम्ही कधी विचार केला नाही पक्ष सत्तेमध्ये आहे किंवा नाहीये असा विचार मी केला नाही. काही लोकांना जमत नाहीये, परंतु आम्ही पक्षाचं हित लक्षात ठेवलं. काही निर्णय घेत असताना कधी चुके झाली असे मी नाकारत नाही, परंतु त्याच्यामध्ये पक्षाची जी काही इब्रत आहे किंवा पक्षाला जे काही करण्यासंदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा आहे त्याला बाजूला सारून व्यक्तिगत कोणाचं हित राखण्यामध्ये कदाचित मी कमी पडलो असेल. परंतु ठीक आहे, त्यात मला अधिक बोलायचं नाहीये. आजच्या ह्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मला वाटतं निराश न होता आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर मेहनतीने पुन्हा पक्ष बांधायचा आहे या भावनेतून आम्हाला सर्व पुढे जायचं. नांदेडची जागा जाण्याची शक्यता आहे काय? नांदेडची जागा ठीक आहे, जनतेने दिलेला जो काही कौल असेल तो मान्य मी करेन. इतके वर्ष लोकांनी मला, माझ्या परिवाराला या ठिकाणी निवडून दिलं, भरपूर प्रेम केलं, अनेक महत्वाच्या पदावर मी नांदेडून निवडून गेलो. त्यामुळे लोकांना मी दोष देश कदाचित आम्हीच कुठे कमी पडलो असू. त्यामुळे ह्याला दोष मी लोकांना देणार नाही. इतके वर्ष लोकांना वाटलं असेल माझ्यापेक्षा वेगळा सक्षम पर्याय उपलब्ध असेल, लोकांनी दिला असेल, ठीक आहे, त्याला काही वाईट मानायचं कारण नाहीये. लोक जे म्हणतील त्या पद्धतीने आम्ही काम. शेवटचा प्रश्न आहे एक, म्हणजे पक्षाची आता नैतिक जबाबदारी धरून आपण काही राजीनामा वगैरे देणार आहे? मी सांगितलं ना, मला आत्ताच निकालही पूर्णपणे हाती आलेला नाही. मी निश्चितच या सगळ्या गोष्टीची मी सांगितलं नैतिक जबाबदारी मी स्वीकारलीच आहे. त्यामुळे पुढची जी काही दिशा ठरवायची आहे ती श्रेष्ठींच्या कानावर घालून पुढचा निश्चित निर्णय घेईल. सर, नांदेडकर आपल्यावर नाराज नाहीयेत, काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्यामुळेच आपल्याला पराजय होत असतं. कोणावर कोण नावता सगळ्याच आपण म्हणतो ना की वड्याचं तेल वांग्यावर टाकू नका, आपण म्हणतो कधी बऱ्याच वेळेस चूक एकाची भोगावं लागतं दुसऱ्याला, असं घडत असतं. त्याला काय करणार? प्रत्येक गावात भांडणं आहेत, वाद आहेत, कार्यकर्त्यांमध्ये आहेत, नेत्यांमध्ये, सगळ्याच पक्षामध्ये आहेत. त्यामुळे कदाचित मी ते लक्षात घेण्यात कमी पडलो असेल. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रॉपरेटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. हमारे यहाँ चिकन और बकरे के लजीज डिशेस दस्तियाब है. इनमें स्पेशल चिकन बिरयानी, बकरा बिरयानी, चिकन बिरयानी जंबो पैक, फिश फ्राई, चिकन 65, चिकन लपेटा, चिकन मसाला सालन, बकरा मसाला सालन शामिल है. एक मरतबा जरूर तशरीफ लाकर हमें खिदमत का मौका दे. प्रॉपरेटर अब्दुल रहीम उर्फ मन्नू भाई, चौधरी ओडा लन्ना बाउस 3.5 चौक, हिंगोली गेट, नांदेड़. नांदेड़ उर्दू न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहे.